नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे. तर कालच आपले माननीय मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प जाहीर केला. तर हा टॉपिक जेवढ्या काही एक्झाम आहेत महाराष्ट्रामधल्या तेवढ्या सर्वांसाठी IMP असतो. तर याच्यावर कशा प्रकारे प्रश्न येतात, म्हणजे ते पोलीस भरती असू दे, हायकोर्ट भरती असू दे, किंवा इतर सरळ सेवा भरती असू दे, किंवा MP सुद्धा असू दे. तर या अर्थसंकल्पामधलं नक्की काय काय आपण अभ्यास केला पाहिजे. आता तुम्ही भरपूर टेलिग्राम चॅनलला ते PDF वगैरे बघितले असतील, परंतु एवढ्या मोठ्या PDF आहे, मग त्यातलं नक्की आपल्याला पेपरला काय येतं, ह्याच्या आधी नक्की कसे प्रश्न आलेत पोलीस भरतीला असू द्या किंवा बाकीच्या भरतीला असू द्या, तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चालू करूया आपण. तर बघा, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27. तर याचं थीम म्हणा किंवा नाव म्हणा तर काय ठेवलेलं आहे, तर विकसित महाराष्ट्र 2047 असं या आपल्या अर्थसंकल्पाचं यंदाचं नाव आहे. त्यानंतर बघा की थोडं झूम करतो. ओके. त्यानंतर बघा, आता सगळं सांगत बसणार नाही आहे. जे IMP आहे, म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये योजना असतील किंवा एखादं नवीन काय निर्माण करणं असतील किंवा एखादं वर्ष वगैरे असेल, तर ते सर्व यामध्ये मी सांगणार आहे. ओके. तर बघा, तर या अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी यांनी काय घोषित केलं, तर 2026-27 हे वर्ष आपण म्हणजे महाराष्ट्र राज्य सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाईल असं घोषित करण्यात आलेलं आहे. तर याचं कारण काय ते खाली आपण बघणार आहे, किंवा कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, VIMP याचा प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत, की आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावे एक पुरस्कार चालू करण्यात येणार आहे. त्याचं नाव आहे गतिमान नागरी सेवा पुरस्कार. खूप IMP प्रश्न आहे, 100% येऊ शकतो, त्यामुळे सगळ्यांनी नोट डाऊन करा. त्यानंतर पुढचं बघा, अशा प्रकारचे प्रश्न येतात बघा वन लाईनच्या फॉर्मॅटमध्ये, की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2047पर्यंत किती करायची आहे, तर $5 ट्रिलियन एवढी करायची आहे. एकतर वर्ष येतं किंवा किती करायचे आहे ते सुद्धा येतं. MPSCला सुद्धा असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे अमृत महोत्सवी वर्ष. आता अमृत महोत्सव म्हणजे काय असतं तुम्हाला माहीत असेल, कमेंट करा नक्की. अमृत महोत्सव, हीरक महोत्सव काय असतं ते सगळं तुम्ही कमेंट करा. तर महाराष्ट्राचं अमृत महोत्सवी वर्ष आहे 2035. तर याचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये आलेला आहे, म्हणून मी इथं घेतलं आहे. नाही तर म्हणून आम्हाला ही माहिती कशाला दिली याच्यामध्ये. तर अर्थसंकल्पामधली मान्य अर्थमंत्री जे काय बोलत असतात, जे काय त्याच्यामध्ये दिलेलं असतं, त्यावरती कशावरही प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे IMP आहे. त्यानंतर आपले अर्थसंकल्पामध्ये एकूण 4 स्तंभ सांगितलेत, तर त्यावर प्रश्न येऊ शकतो की 4 स्तंभ कोणते, तर प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन हे आपले प्रमुख 4 स्तंभ आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न हे बघ, खूप चान्सेस येण्याचे, की समजा असे शेतकरी की ज्यांच्याकडे स्मार्टफोनच नाही आहे, असे भरपूर शेतकरी असतात की ज्यांच्याकडे साधा फोन असतो आपला, तो कीपॅडवाला, त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे. त्यामुळं ज्या काही योजना येतात किंवा त्यांची KYC वगैरे करायची असेल किंवा बाकीच्या काही योजना असतील महाराष्ट्र शासनाच्या, तर त्याचा लाभ त्यांना भेटत नाही, कारण इंटरनेटच नाही त्याच्यामध्ये. तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक सुविधा चालू केली, त्याचं नाव आहे वसुधा वॉइस सेवा. तर डायरेक्ट हा तुम्हाला योजनेचा प्रश्न येऊ शकतो की कोणती सेवा चालू केलेली आहे. त्यानंतर यामध्ये मान्य अर्थमंत्र्यांनी आपली माहिती स्वरूपात दिलेलं आहे बघा, की राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर नीती आयोगाचा जो काही निर्यात सिद्धता निर्देशांक होता 2024चा, त्यामध्ये महाराष्ट्राला पहिलं स्थान भेटलेलं आहे. त्यानंतर VIMP, की महाराष्ट्रातील कोणते राज्य किंवा कोणते शहर हे स्टील हब म्हणून उदयास येत आहे, तर त्याचं नाव आहे गडचिरोली. त्यानंतर AVGC धोरण एक त्याचा उल्लेख आलेला आहे आपल्या अर्थसंकल्पामध्ये. तर AVGC म्हणजे काय, तर ॲनिमेशन, गेमिंग अँड व्हिज्युअल इफेक्ट्स. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यातील तिसरी चित्रनगरी, एक आपली मुंबईला आहे, दुसरी कोल्हापूरला आणि तिसरी नवरगाव रामटेक नागपूरमध्ये. ज्यांनी आता पोलीस भरतीवाल्यांसाठी सांगतोय की ज्यांनी नागपूरला फॉर्म भरला असेल तुम्हाला 100% प्रश्न येणार. त्यानंतर सगळ्यात IMP, माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की कर्जमाफीची योजना 2 लाखापर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना. तर त्या योजनेचं नाव येईल आपल्याला, की त्याचं नाव काय आहे, योजनेचं नाव काय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना.
असं त्या योजनेचं नाव आहे. त्यानंतर ज्यांनी मुंबईला वगैरे फॉर्म भरलेत, मुंबई नवी मुंबईला, त्यांनी लक्षात घ्या की भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी म्हणजे शिक्षणासंबंधी सिटी ती, तर ती नवी मुंबईचं जे आपलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे. म्हणजे नवी मुंबईमध्ये ती उभारण्यात येणार आहे. पुढचं महिमा संस्था, याचा लॉंग फॉर्म तुम्हाला येऊ शकतो की एक महिमा नावाची संस्था उभारण्यात येणार आहे. तर बघा त्याचा फुल फॉर्म काय आहे, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट. ती काय बाकीचं करायची गरज नाही तुम्हाला पोलीस भरतीवाल्यांसाठी, फक्त फुल फॉर्म लक्षात ठेवा. त्यानंतर काला अंब हरियाणा, म्हणजे पानिपतमध्ये आहे. पानिपत कुठे? हरियाणामध्ये. तर तिथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर एक राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. कुठे? तर नागपूरमधील मिहान या ठिकाणी ती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा मिशन लक्षवेध IMP. मिशन लक्षवेध हे कशासाठी, तर 2036मध्ये ज्या काही ऑलिम्पिक होणार आहे तर त्यामध्ये आपल्या राज्यातल्या खेळाडूंनी जास्तीत जास्त त्यासाठी क्वालिफाय झालं पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासनाने मिशन लक्षवेध नावाची योजना चालू केलेली आहे. त्यानंतर अनुवाद म्हणजे भाषांतर जास्त, ट्रान्सलेशन म्हणतो आपण त्याला, तर त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकॅडमी किंवा अकादमी चालू करण्यात आलेली आहे. आणि शेवटचं टिंबर म्युझियम व झायलेरियम हे कुठं उभारण्यात येणार आहे, तर बल्लारपूर येथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते उभारण्यात येणार आहे. आता एवढे महत्त्वाचे आपले पॉईंट आहेत अर्थसंकल्पामधले, बाकीचं काही जास्त करायची गरज नाही. तुम्ही मला एवढंच का महत्त्वाचं, बाकीचं का नाही, तर बाकीचे बघा जी आकडेवारी जी आहे ती सर्व MPSCला येते, ती जास्त काही आपल्या कामाची नाही आहे. आता हे लेक्चर कोणासाठी जास्त महत्त्वाचं आहे, पोलीस भरती, सरळ सेवा भरती, हायकोर्ट भरती, जे काही सरळ सेवा एक्झाम आहेत त्यासाठी खूप IMP आहे. मोजून फक्त 3 पान आहेत, 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, एवढा फक्त परत एकदा बघा आणि या सर्व नोट्स तुम्ही लिहून काढा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.